वसुली प्रकरणामध्ये आता सचिन वाझे यांच्याकडून जयंत पाटलांचंही नाव आलेलं आहे। फडणवीसांना पत्र लिहून वाझेंनी देशमुखांसह जयंत पाटील यांच्यावरही आरोप केलेले आहेत। देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असं सचिन वाझे यांनी आरोप केलेला आहे। फडणवीसांना पत्र लिहून ही सर्व माहिती दिल्याची आता वाझेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। जो भी है उनके सारे प्रूफ है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है। सुनवाई में उनके खिलाफ गया है, सारा उनके खिलाफ गया है। मैंने सारे प्लीज दिस इज नॉट सारे एविडेंस मैंने दे दिए। मैं तैयार हूँ, मैं कभी भी तैयार हूँ, कभी भी तैयार हूँ। और किसी का नाम आप बता सकते हैं? और किसका नाम? गाड़ी में हाँ, और किसी का नाम बता सकते हैं? किसका नाम? गाड़ी में प्लीज। मैंने एक लेटर लिखा है जिसमें जयंत पाटील साहब का नाम लिखा हुआ है। तर स्वतःची कातडी वाचवण्यासाठीच फडणवीस आता वाझे करवी आरोप करत आहेत अशी टीका अनिल देशमुखांनी केली। आता देवेंद्र फडणवीस यांची आता ही नवीन चाल आहे। सचिन वाझे जे बोलले हे देवेंद्र फडणवीस यांची आता नवीन चाल आहे। देवेंद्र फडणवीस यांना बहुतेक माहीत नाही की मुंबई हायकोर्टाने हा मुंबई हायकोर्टाचा आदेश आहे। सचिन वाझेच्या कोणत्याही बयानावर विश्वास ठेवण्यालायक हा व्यक्ती नाही, त्याच्या बयानावर विश्वास ठेवता येत नाही असं हायकोर्टाने म्हटलं आहे। आणि वाझेंच्या आरोपानंतर आता सुप्रिया सुळे यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूया। तर या राज्यात अनेक जयंत पाटील आहेत, कुठल्या जयंत पाटलांबद्दल बोलतायत हा माझा पहिला प्रश्न आहे। आणि गंमत मला अशीच वाटते की आता पॉलिटिकली काहीच बोलायला राहिलं नाही म्हणून हे काहीतरी नवीन गंमत जम्मत त्यांनी सुरू केलेली आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं या राज्यामध्ये भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी हे अतिशय महत्त्वाची आव्हानं फक्त महाराष्ट्र राज्य नाही देशाच्या समोर आहेत। मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने अजेंडावर बोलावं। महागाई कमी करण्यासाठी सरकार काय करणार आहे, बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकार काय करणार आहे आणि महाराष्ट्रात जो प्रचंड भ्रष्टाचार होतोय त्याच्याबद्दल महाराष्ट्र किंवा केंद्र सरकार काय करणार आहे याच्यावर चर्चा झाली पाहिजे। दरम्यान अनिल देशमुख यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी फडणवीसांना तुरुंगामधला गुंड लागतो अशी टीका संजय राऊतांनी केलेली आहे। बाहेर तुरुंगातून या प्रवक्त्यांना बाहेर आणलं गेलं त्यासाठी ना, स्वतःकडे उत्तर द्यायची हिंमत नाही। जे पुरावे समोर आलेले आहे, जे आम्ही सांगतोय त्यांची गळफटली आहे, फाटली आहे हातभर। त्याच्यामुळे त्यांचे जे प्रवक्ते आतमध्ये आहेत विविध तुरुंगात त्यांना आता परत बाहेर काढलं जाईल आणि अशा प्रवक्त्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीतल्या नेत्यांवरती हल्ले केले जातील। हे मी वारंवार याआधी सांगितलेलं आहे की गुंड टोळ्यांचा वापर जे तुरुंगात आहेत, खतरनाक गुंड त्यांचा वापर होतो आहे। मी सांगितलंय आतमध्ये फोन जात आहेत, त्यांच्याशी फोनवर बोललं जात आहे आणि प्रत्येक तुरुंगाचे जे जेलर आहेत त्यांच्या कार्यालयातल्या फोनवरही बोललं जात आहे गुंडांना आणून तिथे। आता जयंत पाटलांचं नाव त्यांनी घेतलं। माझ्याकडे असे तुरुंगातले 10 लोक उभे करू शकतो जे फडणवीसांचं नाव घेतील, जे बावनकुळ्यांचं नाव घेतील, अमित शहाचं नाव घेतील। अमित शहा पण तुरुंगात जाऊनच आले आहेत ना काही दिवसांनी। एकाला तर वॉशिंग मशीनमध्ये टाकलेलं तर या खटल्यातल्या एका पोलीस अधिकाऱ्याला, आता ह्यालाही वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ कर। दरम्यान अनिल देशमुख यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी फडणवीसांना तुरुंगातला गुंड लागतो अशी टीका संजय राऊतांनी आताच केलेली आहे। इकडे आता सचिन वाझेला केलेल्या आरोपानंतर भाजपनं अनिल देशमुखांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही जोरदार हल्लाबोल केलाय। गिरीश महाजन, नितेश राणे, प्रसाद लाड यांनी वाझेंच्या आरोपांवरती काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूयात। तुम्ही जो पेनड्राईव्ह सांगतायत माझ्याकडे पेनड्राईव्ह आहे, तो एकदा दाखवा ना। तुमच्याकडे काय रेकॉर्डिंग आहे, तुम्ही काय दाखवताय, देवेंद्रजीबद्दल काय अपप्रचार करतायत, बदनाम्या करतायत, तो तुम्ही दाखवावा। आता अन्यथा तुमचं सगळं बिंग फुटलेलं आहे।
माझ्या केसमध्ये मला मोकाट टाकण्याच्या केसमध्ये सुद्धा जे पेनड्राईव्ह समोर आलेलं आहे त्यात SP मुंडे तत्कालीन जळगावचे, तरी त्यांना किती प्रेशर होतं हे मुंडेंनी मलाही सांगितलेलं आहे. अनिल देशमुखांना मी 4 वेळा त्या संदर्भामध्ये भेटलं की तुम्ही काय एवढं खोटं केस करायला होताय, काय SP वर प्रेशर करतायत. पण ते मला म्हणायचे की माझ्यावरही प्रेशर आहे, माझ्यावरही प्रेशर आहे, मी काय करू. माझ्यासमोर विचारा त्यांना बोलले की नाही. आणि हे सगळं तत्कालीन ते स्पेशल PP प्रवीण चव्हाण यांच्या बोलण्यातून त्या पेनड्राईव्हमध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे. सचिन वाझे हा महाविकास आघाडीचा सरकारचा जावई होता, म्हणजे ब्लू आर्ड बॉय म्हणतात. आणि तो जेव्हा बोलतो तेव्हा ते सगळे सत्य भार सांगण्याचा तो सगळा प्रकार आहे. आता काचेच्या घरात राहणाऱ्या लोकांनी अन्य लोकांवर दगड मारू नये हे आज सकाळी अनिल देशमुखांना कळलं असेल. आज न तर उद्या सचिन वाझे असंच बोलत राहिला तर अनिल देशमुखजी आणि महाविकास आघाडीचे किती नेते परत आर्थर रोड जेलमध्ये आपल्याला दिसतील ह्याचा हिशोबच नाही. सचिन वाझेला जर आशीर्वाद होता तो अनिल देशमुखाचा आणि तेव्हाच्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा. त्यामुळे वाझेला नोकरीत कोणी आणलं, त्या नोकरीत पुन्हा घेण्याच्या पेपरवर सह्या कोणी घेतल्या, कोणी केल्या आणि त्याला आशीर्वाद कोणाचा होता हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. त्यामुळे आज जो सचिन वाझेने आरोप केलाय त्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे. वेळ प्रसंगी अनिल देशमुखांचा बेल कॅन्सल करून अनिल देशमुखांनी ज्या पद्धतीमध्ये परसेप्शन क्रिएट करून माननीय देवेंद्रजींवरती आरोप करण्याचा प्रयत्न केला त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे. आणि त्या चौकशी अंती तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांचा आणि कोणत्या कोणत्या मंत्र्यांचा संबंध होता हा देखील पाहिला पाहिजे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.